अतिशय विद्रूप असा चेहरा आम्हाला दाखवायचे राक्षस म्हणजे कोण आदिवासी। तर आपल्याला खरा इतिहास समोर जर आणायचा असेल आणि आम्ही ज्या लढाया लढलेल्या आहेत, तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुम्हाला माहित नसेल, तुम्हाला 1857चा लढा तुमच्या इतिहासाच्या पुस्तकात शिकवतात, परंतु संतालहून 1855 साली सिद्धू कान्हू चांद भैरव त्यांची भगिनी फुलो झानो यांनी सुद्धा एक लढाई इंग्रजांच्या विरोधात लढली होती। हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती आहे का? तुम्हाला शिकवतच नाही कोणी। तर 1855 साली ही लढाई इंग्रजांच्या विरोधात लढली होती। 30 जून तारखेपर्यंत 30,000 आदिवासीचा कत्लेआम या इंग्रजांनी केला होता। 30,000 किती आहे? म्हणजे 30,000 लोकांना यांनी कत्लेआम केला, पण हा इतिहास मध्ये दर्ज नाही। तसाच मानगडला 1918 साली जवळपास 1,500 आदिवासींना ते पूजा त्यांचा जो मेला होता, जत्रा होती, त्यासाठी ते आले होते एका डोंगरावर उदय, तिथे मानगडचा मोठा डोंगर आहे, तर तिथे सुद्धा इंग्रजांनी त्यांचा कत्लेआम केला होता। तर तिथे सुद्धा 1500 आदिवासी मेले होते। तर यांचं सुद्धा शहीद जे झाले यांचा हा इतिहास कुठेही आपल्याला दिसणार नाही। म्हणून आपल्याला खरा इतिहास पुढे आणायचा असेल तर आम्हाला शिकावं लागेल, आणि हे आम्हाला संविधानाने हक्क दिलेला आहे, राईट टू एज्युकेशन प्रत्येकाला। पण आज हे सरकार हे जे आहे या खाजगी शाळा जे आहे खाजगीकरण करायसाठी या सरकारी शाळा बंद पाडत आहे। किंबहुना अनेक शाळा यांनी हजारो शाळा बंद केलेल्या आहेत। त्यामुळे पालकवर्ग इथे जो आहे त्यांनी हा लढा उभारायला पाहिजे की हे सरकारी शाळा चालू राहायला हव्या, तरच आम्ही आमचे मुलं शिकू शकू आणि खरा इतिहास पुढे येऊ शकेल। अधिक मी माझं भाषण लांबवणार नाही, पण आपण वेळीच जागरूक होऊन या भारताचे संविधान वाचवणे आवश्यक आहे। आणि इथला जर आदिवासी जगला, इथली आदिवासीची संस्कृती भाषा जर जगली तरच आम्ही जगू शकू। कारण आदिवासीच हा पर्यावरण प्रकृती पूजक असल्यामुळे त्याला प्रकृतीचे संरक्षण कसे करावे हे माहिती आहे। एवढेच नव्हे तर सर्व भाषाशास्त्र असेल, तुमचं नृत्य असेल, संगीत असेल, हे सर्व विज्ञान असेल, काय खावं क्या प्यावं, काय खाऊ नये, आयुर्वेद असेल, या सर्व याचा शोध जो आहे व आदिवासींनीच लावलेला आहे। त्यामुळे आदिवासी जर जगला तरच आपण जगू, आणि आदिवासी आमचे पुरखे आहे, त्यामुळे आदिवासी जगणे हे आज जगाला या सृष्टीला वाचवायचं असेल तर आदिवासी जगणे आवश्यक आहे। आणि आदिवासी संस्कृती सुद्धा जी आहे ही टिकली पाहिजे, त्याच्या भाषा टिकल्या पाहिजे। कारण एक भाषा मरणं म्हणजे एक नरसंहारासारखं असते, कारण भाषेबरोबर संस्कृती सुद्धा आणि त्याची सभ्यता जी आहे ती लुप्त होत असते। याप्रमाणे मोहेंजोदडो आणि हडप्पा आज आपल्याला त्याची भाषा माहीत नाही, तशी आपली स्थिती होऊ नये म्हणून आपण खूप खूप शिका, एवढंच तुम्हाला मी सांगेल। आणि मला आयोजकांनी बोलण्याचे 2 मिनिटं दिले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो। जागतिक आदिवासी दिन चिरायू।